जगात दोन प्रकारची माणसं असतात. एक काम करणारी आणि दुसरी कामाचं ढोंग करणारी. काम करणारी माणसं आपल्याला हे काम करायचं आहे, आपल्या आज वाट्याला किती कामं आहेत ही आपली जबाबदारी आहे म्हणून प्रामाणिकपणे पटपट वेळेत सगळं काम आटपून छान उत्साहात पुन्हा दिसू लागतात. त्यांना आपल्या कामाचं प्रदर्शन करायचं नसतं, कारण केलंच आहे ते दिसतंयच लोकांना, असा साधा त्यांचा विचार असतो. या उलट कामाचं ढोंग करणारी माणसं मात्र अशा आविर्भावात काम करत असतात की तेच काम, एकच काम खूप वेळ लावून अनेक लोकांनी त्याची नोंद घेईपर्यंत करत राहतात. बरं, हे करताना अवतारही असा असतो की सकाळपासून घोटभर पाणीसुद्धा प्यायला मिळालं नसावं. त्यांना असं वाटतं अशा आपल्या आविर्भावामुळे बाकीचे लोक फसतील. सुरुवातीला फसतातही, पण मग ढोंगच आहे म्हटल्यावर लक्षात येऊ लागतं. कशाला यांना बोलायचं, जाऊ ते कशाला दुखवायचं असं म्हणून दुर्लक्षही केलं जातं. पण होतं काय, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतं. त्यांना असं कामाचं अवडंबर माजवणं, काम टाळणं, एकच काम तासनतास करत राहणं या सगळ्याची सवय लागते. आणि या नादात जी माणसं खरोखर काम करणारी असतात ना, ती बिचारी सतत काम करतच राहतात. त्यांच्या कामाची कुणी नोंदही घेत नाही ना त्यांच्या कामाचं कुठे कौतुक होतं. पण म्हणून ही माणसं आपला गुण सोडत नाहीत आणि ती माणसं त्यांचा गुण सोडत नाहीत. फक्त खरंच काम करणाऱ्या माणसांना त्यांचा हा सगळा नाटक आणि ढोंग बघून मनस्ताप मात्र नक्कीच झेलावा लागतो. आता तुमच्या गालात एक हसू नक्कीच उमटलं असेल, कारण तुम्हाला आजूबाजूची अशी अनेक माणसं डोळ्यासमोर दिसायला लागली असतील.